नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी बुलढाणा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जो सराव पेपर आपण घेतलेला होता, मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1, त्याची उत्तरं आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत जे काही नवीन अपडेटेड व्हिडिओ आहेत किंवा पुढचे जे काही सराव पेपर आहेत ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न क्रमांक पहिला आजच्या सराव पेपरमधला आपण या ठिकाणी बघतोय. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMFचं मुख्यालय कुठं आहे, तर वॉशिंग्टन DC याचं उत्तर होतं योग्य. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिला भारतीय अंतराळवीर कोण होता, तर राकेश शर्मा हे त्याचं योग्य उत्तर होतं. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे, भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान तर जिम कॉर्बेट हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या, तर उत्तरामधील जे आहे मीरा कुमारी हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, सार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली. ही एक संघटना आहे, याची स्थापना विचारलेली आहे, तर ही आहे 1985 रोजी याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर मराठीचा भाग बघू. मराठी व्याकरण. कठोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, कठोर तर मऊ याचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, तो शाळेत जात होता या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. कोणता काळ आहे, जात होता म्हणजे भूतकाळामध्ये आहे, पण जात होता म्हणजे दररोज जात होता म्हणजे अपूर्ण भूतकाळ आहे, याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघू. 8, प्रश्न क्रमांक 8, आईने मुलाला पाणी दिले वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते आहे ते विचारलेलं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पाणी, पर्याय क्रमांक C. त्यानंतर आहे पुढचं प्रश्न क्रमांक 9, शौर्य हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे, तर शौर्य हा भाववाचक नाम आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, दुःख या शब्दाचा समानार्थी तर वेदना हा याचा योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, सिंधू संस्कृतीचे प्रमुख शहर कोणते होते खालील पर्यायापैकी, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, हडप्पा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, भारत छोडो आंदोलन चले जाओ हे कोणत्या वर्षी सुरू झाले, तर हे 1942 रोजी झालेलं होतं महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न क्रमांक 13, अशोक सम्राट कोणत्या वंशाचा होता, म्हणजे त्यांचं वंशज कोणतं होतं, तर पर्याय क्रमांक 2 B, मौर्य जो वंश आहे त्याचे वंशाचे होते अशोक सम्राट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला, म्हणजे कोणत्या किल्ल्यावर झाला असं याचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक A, रायगड या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झालेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, जलियांवाला बाग हत्याकांड कोणाच्या आदेशाने झालेलं होतं, जनरल डायरच्या आदेशानं हा जो जलियांवाला बाग हत्याकांड हा झालेला आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 16, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता, तर राष्ट्रीय पक्षी मोर आहे, पर्याय क्रमांक 2 B, मोर हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीचा व्यास साधारणतः किती आहे, तर पृथ्वीचा व्यास साधारणतः हा 12,700 किलोमीटर एवढा आहे, म्हणजे याचं योग्य उत्तर जे आहे साधारणतः विचारलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2, पण पृथ्वीचा व्यास हा 12,742 किलोमीटर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 18, जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे, तर पर्याय क्रमांक C, प्रशांत महासागर आहे. प्रश्न क्रमांक 19, हिमालय पर्वत कोणत्या खंडात आहे, तर हिमालय पर्वत पर्याय क्रमांक 2 आशिया हे याचं उत्तर आहे, आशिया खंडामध्ये आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते, तर रेनगेज पर्याय क्रमांक 2 B हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात, तर निवडणूक मंडळ जे असते हे निवडतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती, जास्तीत जास्त, तर ते आहे 552. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो, तर तो 6 वर्षे असतो राज्यसभा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कशाने सुरू होते, तर पर्याय क्रमांक 2 आम्ही भारताचे लोक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, राज्यपाल कोण नियुक्त करतो, तर राष्ट्रपती, केंद्राचा माणूस असतो राज्यपाल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, तर पर्याय क्रमांक C, यकृत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, बल गुणिला अंतर म्हणजे काय, तर हे सूत्र आहे
काम हे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, ध्वनी निर्वातात का प्रवास करू शकत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माध्यम नसते म्हणून ध्वनी निर्वात पोकळी जी असते तिथून प्रवास करू शकत नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, अम्लाचा pH किती असतो? तर पर्याय क्रमांक 2, 7पेक्षा जास्त त्याचा pH असतो अम्लाचा. आणि शेवटचा प्रश्नाच्या पेपरमधला प्रश्न क्रमांक 30, मानवी मेंदूचा विचार करणारा भाग कोणता? मानवाचा जो मेंदू असतो त्याचा विचार करणारा भाग विचारलेला आहे तो असतो पर्याय क्रमांक 2, सेरेब्रुम हे याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं आजचे 30 प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न होते आणि याचे उत्तर आहे. आता याच्यामध्ये काही बदल असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये बदल कळू शकता. याच्यामध्ये एखादा प्रश्न किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तरामध्ये बदल असू शकतात. त्यामुळं नक्की तुम्ही माझा नंबर आहे 9975949476 किंवा कमेंट बॉक्स याच्यामध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. त्यासोबत जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.